तर पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात दामिनी पथकातर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करत जनजागृती, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्र पोलीस दिनानिमित्त दामिनी पथकाच्या अंतर्गत समाजातील वेगवेगळ्या ज्वलंत विषयावरती ठिकठिकाणी पथनाट्य सादर करण्यात आलं असून याविषयी पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरात दामिनी पथकातर्फे ठिकठिकाणी पथनाट्य करत जनजागृती करण्यात आली। यामध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता। DKMM कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्र पडेगाव, गुलमंडी, अजबनगर, सिद्धार्थ गार्डन, घाटी परिसर, बीबीचा मकबरा, तर रविवारी रेल्वे स्टेशन, क्रांती चौक, मोहटादेवी, MIDC वाळूज या ठिकाणी ज्वलंत वेगवेगळ्या विषयांवरती पथनाट्य सादर केलं। मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम, नशामुक्ती, ॲसिड हल्ला, पतंग व मांजा यामुळे होणारे दुष्परिणाम आदी विषयांवरती पथनाट्य सादर केलं। यासाठी नागरिकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला। यासाठी भरोसा सेलचे प्रमुख पाचपुते, दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कांचन मिर्धे सोबत सहाय्यक फौजदार लता जाधव, हेड कॉन्स्टेबल सुधाकर पवार, महिला अंमलदार अनिता खैरे, कल्पना नागरे, चालक आगळे आदींनी 2 दिवस परिश्रम घेतले। तर्फे दामिनी पथकनी हे 2 दिवसापासून आपल्या शहरामध्ये पथनाट्याचे कार्यक्रम आम्ही पोलीस सप्ताह दिनानिमित्त आयोजित केलेले आहे। या पथनाट्याद्वारे आम्ही फक्त आपल्या शहरातील सर्व नागरिकांना एकच आवाहन करू इच्छितो की एवढ्या सुंदरतेने आम्ही आज इथे पथनाट्य DKMM कॉलेजच्या मुलांनी इथे सादर केलेले आहेत की जे ट्रॅफिकचे रूल्स वगैरे त्यामध्ये सांगले, हेल्मेट न वापरल्यामुळे काय होऊ शकतं किंवा नशा करून आणि मोबाईलवर तुम्ही गाडीवर मोबाईल वापरत असताना कसे ॲक्सिडेंट होऊन स्वतःचा जीव पण धोक्यात येऊ शकतो आणि दुसऱ्याचा पण येऊ शकतो। या पद्धतीने त्यांनी एकदम सुंदरतेने असं सादर केलंय। त्याचबरोबर आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे, आपले जे घरचे लोक आहेत, यांना तुम्ही मदत करा ना की त्यांना घराच्या बाहेर काढा, हे एक पथनाट्य इथे सादर करण्यात आलं। त्याचबरोबर जे काही मुली आहेत, ज्या काही महिला आहेत, त्यांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी कसं एकत्र आलं पाहिजे आणि कसं एकत्रित येऊन असं समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे त्याच्या सगळं झुंज करून त्याला पराभूत केलं पाहिजे, तरच आपण एकत्र आलो तरच या सगळ्या जे काही अत्याचारी लोक आहेत त्यांच्या विरोधात एक आवाज उठेल आणि कुठेतरी मुली आणि महिला या सुरक्षित राहतील। या पथनाट्याद्वारे सांगण्यात आलेलं आहे। आणि माझी एक विनंती आहे की ज्यावेळेस रस्त्यावरती ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ वगैरे हे काढण्यामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही त्या जे काही ॲक्सिडेंटमध्ये जे लोक असतील त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोहोच करा, जेणेकरून त्यांचा जीव वाचला जाईल। आणि तुमची एक तुमच्या हाताने जसं आम्ही अहोरात्र समाजसेवा करतोय त्याच्यातूनही तुमची एक समाजसेवा होईल आणि कुणाचा तरी जीव वाचला जाईल, हीच आमची तुम्हाला एक विनंती आहे। बस, धन्यवाद। पथनाट्य सादर किया ट्रैफिक रूल रिगार्डिंग। हम ट्रैफिक रूल फॉलो करना चाहिए। हम जब बाइक वगैरह चलाते हैं तब वाइन, फ़ोन वगैरह पे व्यस्त नहीं रहना चाहिए और गाड़ी चलाने टाइम कोई भी नशे वगैरह करने के बाद गाड़ी नहीं चलानी चाहिए। ये हमारा पथनाट्य था। और एक्सीडेंट हुआ तो पहले हेल्प करनी चाहिए वीडियो वगैरह छोड़ के। मी दामिनी पथकमध्ये कार्यरत आहे आणि औरंगाबाद शहरामध्ये पोलीस आयुक्तालय स्थापना दिनानिमित्त एक आम्ही 2 दिवस उपक्रम राबवलेला आहे। त्यात पथनाट्य सादर केलेलं आहे। पहिले अगोदरचं केलं होतं शासकीय नर्सिंग कॉलेज मुलींचं आणि हे DKMM कॉलेजचं पथनाट्य सादर केलं होतं आणि शहरामध्ये चौकात आम्ही सादर केलेलं आहे। आणि फक्त नागरिकांनी याची कुठला तरी आमचा बोध घ्यायला पाहिजे। आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र सेवा करतो, त्यासाठी आम्हाला मदत पण घ्या आणि हे नाटक पण तुमच्यासाठीच आहे। तुम्ही फक्त याचा काहीतरी उपयोग करा आमचा।